आढावा बैठक याच्यामध्ये 25 तारखेपर्यंत जिल्हा नियोजनचे उर्वरित असलेले पैसे हे पालकमंत्री माझी शिफारस असेल ती शिफारस जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंजुऱ्या याच्यातनं संपवून शून्य करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला. गॅस पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आजपासून 30 हॉटेल व्यावसायिकांना गॅस आणि 10 छोट्या हॉटेल व्यावसायिकांना गॅस देण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झालेला आहे. ज्या पाईपलाईन हॉटेलपर्यंत गेलेल्या आहेत त्याला देखील गॅसचं कनेक्शन द्यायचा निर्णय झालेला आहे. विमानतळ बांधकामाच्या संदर्भामध्ये 30 एप्रिलपर्यंत विमानतळाचं पूर्ण बांधकाम झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये देखील काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी अतिशय महत्वाची योजना आहे त्याच्यामध्ये जे काही KYCचा प्रॉब्लेम झाला होता 49,936 महिलांच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यातल्या 43,586 39,929च्या अगेन्स्ट 43,929 केवायसी पूर्ण झाली आणि आता हा लाभ जिल्ह्यातल्या 3,15,000 महिला भगिनींना मिळणार आहे. हा एक महत्वाचा विषय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की महाराष्ट्रात पहिल्यांदा 5 मतदारसंघामध्ये 5 संविधान भवन उभारण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याच्यासाठी 3 कोटी रुपये प्रत्येक संविधान भवनाला आज मी मंजूर केलेले आहेत. या संविधान केंद्राचं वैशिष्ट्य आहे की जिथे ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षांचं केंद्र देखील असेल. आणि ते स्पर्धा परीक्षांचं केंद्र हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र असं त्याचं नामकरण असेल. हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याच्या संदर्भामध्ये जी बैठक आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उपाध्यक्ष देखील उपस्थित आहेत. त्यांना मी सूचना केलेल्या आहेत की 77 लाखाचा जो अहवाल तयार करायचा आहे तो त्यांनी सोमवारपर्यंत तयार करावा, माझ्या सहीला पाठवावा, तसा तो मंजूर करणार आहे. आणि अजून एक अतिशय महत्वाचा जो आम्ही निर्णय घेतलाय की ते दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना थेट 40 ते 60% जे आहेत त्यांना 12,000 रुपये, 60 ते 80% जे आहेत त्यांना 14,000 रुपये आणि 80 ते 100% त्यांना 16,000 रुपये असा द्यायचा धोरणात्मक आपण निर्णय घेतला. आता काही नगरपालिकामध्ये त्यांनी नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने यावर्षीचं केलेलं आहे. त्यांना ती मी मुभा दिलेली आहे. पुढच्या वर्षीपासून जे पैसे दिव्यांसाठी येतील त्या पैशाला भागाकार जर केला, जेवढी संख्या येते तेवढे पैसे त्यांना वितरित करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला. म्हणजे हा एक महाराष्ट्रातला अतिशय अभिनव कार्यक्रम दिव्यांगांच्या बाबतीमध्ये आम्ही सुरू करतो. तोच नियम पंचायत समितीला आहे. जिल्हा क्रीडा संकुलच्या बाबतीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू करण्याच्या संदर्भात मी सूचना दिलेल्या आहेत. नदीचा गाळा काढण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलाय. त्याच्यामध्ये जगबुडी नदीचा गाळा आपण काढतोय, वाशिष्ठी नदीचा आपण गाळा काढतोय, काजळी नदी म्हणजे हातखंब्याची जी नदी आहे तो गाळा काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. धामणसातला गाळा काढण्याचा निर्णय घेतलाय. अर्जुना राजापूर आणि मुचकुंदी राजापूर या 2 नद्यांचा गाळा काढण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे.